शिक्षक ठोको गुरु आणि त्याचबरोबर विशाल घडवले सर। आणि खरंच अगदी सुंदर असं मॅनेजमेंट पर्व 2 मध्ये देखील आपण पाहतोय। मागची मॅच पाहिली आपण राजवीर 11 आणि जिबर फायबर जिबर नेटवर्क या दोन संघांमधलं बॅटल मोठं राहिलं आणि जिथे अंततः मात्र मोठा विजय आपण पाहिला होता जिबर फायबर या टीमचा। आता ही मॅच मोठी असेल। इट्स ऑल सेट। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एंड कडून बॉलिंग केली जाईल। गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज बंड्या शिर्के, तर दुसऱ्या बाजूला पांडुरंग रघुवीर असेल। त्याचबरोबर आपण पाहूया जतीन सालगावकर फलंदाजी मार्क वरती असतील। यावेळेला पहिला स्विच हिट करण्याचा प्रयत्न असेल पांडुरंग रघुवीर यांच्या माध्यमातून स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेलाय। पहिलाच बॉल डॉट आहे। आणि आपण पाहायला गेलं तर संपूर्ण स्पर्धा स्पोर्ट्स स्ट्रीम या चॅनलच्या माध्यमातून आपण पाहतोय। स्पोर्ट्स स्ट्रीम इथे कमालची बॉलिंग सुरुवातीचे जे चेंडू टाकले गेलेत सुरुवातीच्या दोनच्या दोन अगदी चेंडू विंदी आपण पाहतोय। क्या गेंदबाजी हमें देखने को मिले है बंड्या शिर्के इस गेंदबाज के ओर से। अच्छी गेंदबाजी हमें देखने को मिली है। गेंदबाज ने एक शानदार लाइन और लेंथ में गेंदबाजी की है। बल्लेबाज को रन बनाने में मुश्किल हो रही है। यहाँ पे अच्छा परफॉर्मेंस दिखलाने की जरूरत है बल्लेबाज पांडुरंग रघुवीर को। देखा जाए आने वाली गेंद क्या यहाँ से एक बड़ा स्ट्रोक देखने को मिल सकता है। पिछले मैच की जो चर्चा की जाए पांडु ने बहुत ही अच्छा प्रदर्शन किया था, लेकिन इस मैच में अच्छा प्रदर्शन दिखलाने की जरूरत है। इसी के साथ ही इस गेंद को स्लो किया था, सीधा गेंद दंदनाती हुई सीमा रेखा पार 4 रन। व्हाट अ मैग्निफिसेंट स्ट्रोक, जबरदस्त। यहाँ पर देखा जाए द बैट्समैन हिट अ फैंटास्टिक फॉर द बॉल इज गोइंग आउट ऑफ द स्टेडियम। 4 रन, अच्छा परफॉर्मेंस हमें देखने को मिला था जब ओवर की शुरुआत हुई थी। 2 गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास था, लेकिन वहां पर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं था। इस गेंद को स्वीप किया था, स्लो किया था, लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के बाहर 4 रन मिले हैं। यही परफॉर्मेंस दिखलाने की जरूरत है। आने वाली अगली गेंद देखा जाए शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे इस एंड की ओर से गेंदबाजी करते हुए देखने को मिल सकते हैं। बंड्या शिर्के एक बड़ा नाम है दापोली टेनिस क्रिकेट विश्व में, एक बड़ा सितारा। इसी के साथ इस गेंद को ऊपर डाउन द ग्राउंड खेलने का प्रहार, 1 बाउंस चेंडू सीमा रेखा पार 4 रन। मैग्निफिसेंट स्ट्रोक पांडुरंग रघुवीर इस बल्लेबाज की ओर से ये स्ट्रोक हमें देखने को मिला है। जब तक चर्चा की जाए रन संख्या कुल मिलाकर बन चुके हैं 8 रन बन चुके हैं। अभी भी ये पहली ओवर के 1 गेंद शेष है। और इसी के साथ इस गेंद के ऊपर भी एक बड़ा स्ट्रोक, सीधा गेंद हमें देखने को मिला। बल्लेबाज ने एक शानदार पुल शॉट खेला, गेंद सीधा सीमा रेखा के बाहर जा रही है। The batsman play a fantastic pull shot. The ball is going over the boundary. Outstanding stroke, 6 रन। यही परफॉर्मेंस दिखलाने की जरूरत। 1 ओवर के खात्मे के बाद कुल मिलाकर रन संख्या बनी है 14 रन बन चुके हैं।
नए गेंदबाज पावर प्ले में गेंदबाजी करने के लिए आए गेंदबाज का नाम है राहुल अग्रे। गेंदबाजी कर सकते हैं शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे एंड की ओर से गेंदबाजी ओवर नंबर 2। दूसरी ओवर में गेंदबाजी करते देखने को मिल सकते हैं। जहां तक चर्चा की जाए पांडुरंग रघुवीर, क्या बल्लेबाजी देखने को मिली थी। बड़े स्ट्रोक पहले 3 गेंदे के ऊपर थोड़े शांत हमें देखने को मिले थे। और अब अगली जो 3 गेंद थी, आखिरी 3 गेंद के ऊपर 3 बड़े स्ट्रोक हमें देखने को मिले थे। और दूसरे ओवर की शुरुआत राइट आर्म ओवर द विकेट। इसी के साथ इस गेंद के ऊपर स्लॉक किया है लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर, सीधा गेंद 4 रन। यहां पे जतीन सालगांवकर इस बल्लेबाज के बैट से ये 4 रन हमें देखने को मिला है। क्या बल्लेबाजी देखने को मिला। अमेय पालकर गेंदबाज के साथ बातचीत हमें करते हुए देखने को मिले हैं। चर्चा करेंगे तो हम अब चर्चा में रहेंगे, आपको चर्चा करनी पड़ेगी और यही चर्चा हमें देखने को मिली है। फील्डिंग में थोड़ी तब्दीली हमें देखने को मिली है। डीप स्क्वायर लेग और लॉन्ग ऑन में क्षेत्र रक्षक तैनात है। जहां तक चर्चा की जाए स्लीप पॉइंट है थर्ड मैन का खिलाड़ी सर्कल के अंदर, फाइन लेग सर्कल के अंदर, मिड ऑफ भी सर्कल के अंदर, कवर का खिलाड़ी सर्कल के अंदर है। अगली गेंदे इसके साथ स्कूप खेलने का प्रयास था, सीधा गेंद लॉन्ग स्टॉप ट्रैवल हो रही है, दंदनाती हुई गेंद सीधा सीमा रेखा पार, 4 रन। व्हाट अ मैग्निफिसेंट स्ट्रोक। यहां पर देखा जाए गेंदबाज ने एक शानदार लाइन फेंकी थी, गेंदबाजी की कमाल, प्रशंसा करनी पड़ेगी। लेकिन बल्लेबाज ने उस स्ट्रोक को अच्छे से खेला था, लॉन्ग स्टॉप की ओर इस गेंद को खेलने का प्रयास था, सीधा 4 रन मिले हैं। जतीन सालगांवकर नाम तो सुना ही होगा, दाफुली टेनिस क्रिकेट विश्व का एक बड़ा नाम। यही स्ट्रोक की जरूरत है। राहुल अग्रे जो गेंदबाज है यहां पर दिशा से भटक रहे, ओ दिशा से भटकेंगे तो पड़ेंगे फटके। आउटसाइड द ऑफ स्टंप के बाहर ही था, लेकिन बल्लेबाज चपल हुए थे, ऑफ स्टंप के बहुत बाहर आए थे, इसलिए अंपायर ने वहां पर बिंदी गेंद का इशारा आया। और इसी के साथ शॉर्ट ऑफ लेंथ की डिलीवरी थी, जब तक गेंद को फील्ड करते तब तक बड़े इत्मीनान के साथ एक रन तेजी के साथ कंप्लीट किया है दोनों बल्लेबाजों ने। कुल मिलाकर रन संख्या बनी है 23 पर 23 रन संख्या बनी है। 1.4 ओवर का खेल यहां से हो चुका है। अभी भी इस ओवर की 2 गेंदें शेष है। 2 गेंदे के ऊपर 2 बड़े स्ट्रोक हमें देखने को मिल सकते हैं। ये देखने वाली बात रहेगी। पांडुरंग रघुवीर अभी स्ट्राइक मार्क पर तैयार है। राहुल अग्रे गेंदबाज देखो कम बैक किया है पिछली गेंद के ऊपर। इसके साथ अगली गेंद फुल टॉस था और ऑफ को ड्राइव किया है। लॉन्ग ऑफ में खिलाड़ी तैनात, जब तक फील्ड करते बड़े आसानी के साथ यहां पर एक ही रन से आपको संतुष्ट होना पड़ेगा। इस ओवर की आखिरी गेंदे बल्लेबाज ने एक शानदार कवर ड्राइव खेला था, गेंद सीधा बाउंड्री की ओर जा रही थी, वहां पर फील्ड किया अच्छे से। इसी के साथ अगली गेंद आखिरी गेंद इस ओवर की, इसको स्वीप करने का प्रयास था, लेकिन बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं था। अंपायर का इशारा का 22 का आया है। इसी के साथ 2 ओवर के खात्मे के बाद कुल मिलाकर रन संख्या बनी है 25 बन चुके हैं 2 ओवर के खात्मे के बाद, बिना कोई नुकसान पे। फाटक डेवलपर्स इस टीम की रन संख्या 25 बन चुके हैं।
हाँ देखा जाए पांडु ऑन फायर हो चुके हैं। या चेंडूवरती देखील एक मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु कॅच लपकली आहे आणि जतीन सालगावकर यांना मात्र सरळ बाहेर जावं लागेल। धक्का क्रमांक 1 बॅटिंग करणारा टीम फाटक डेव्हलपर्स या टीमला बसतोय। त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर अब्दुल सामंत, तवकीर पावसकर, त्यानंतर अर्षद लोगडे देखील अगदी अर्षद लोगडे देखील कुवेतवरून संपूर्ण स्पर्धा पाहत आहेत। अर्षद तुमचं देखील स्वागत। अर्षद देखील या संपूर्ण स्पर्धेला मिस करतायत, ज्याप्रमाणे हसन टिकले असतील, त्याचबरोबर अर्षद लोगडे असतील, या संपूर्ण स्पर्धेला अगदी कुवेत मधून ही संपूर्ण स्पर्धा पाहत आहेत, त्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि इथे कुठेतरी जतीन सालगावकर यांची चर्चा आपण करत होतो। आणि खूप महत्वाची मॅच असेल फाटक डेव्हलपर्स या टीमसाठी देखील, कारण प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतो तर साई स्पोर्ट्स या टीमने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजीचं डिसिजन घेतलं, तर प्रतिस्पर्धी संघाला बॅटिंगसाठी इन्व्हिटेशन दिलंय। समोर आता बॅटिंग मार्क वरती नवीन फलंदाज सिद्धार्थ केसकर। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एंडकडून ही बॉलिंग केली जाईल। समोर गोलंदाज आपण पाहतोय वेगवान ते सरळ गोलंदाज स्वप्नील। राऊंड द विकेट। या बॉलला अगदी लोअर फुल टॉस होता, क्षेत्ररक्षक ऑनला तैनात आहे, केवळ 1 रन मिळून जाईल। चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय। तिसरा षटक हे इन प्रोग्रेसला आहे। पहिला चेंडू होते 4 रन झाले होते, त्याच्यानंतरला जतीन सालगावकर यांची महत्वाची विकेट आणि त्याच्यानंतर या बॉलवरती एक सिंगल रन आपण पाहतोय आणि स्कोरबोर्ड जाऊन आता पोहोचेल 30 या आकड्यावरती। 30 रन स्कोरबोर्डवरती लागलेले आहेत। त्याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर दापोली तालुक्यामध्ये 70-70चं जे शॉप आहे त्याचे सर्व पिंट्या रेवाळे सर देखील या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत। पिंट्या रेवाळे सर, तुमचं देखील मनापासून स्वागत आम्ही पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये करतोय। यावेळेला सरळ पॉईंटच्या डोक्यावर करण्याचा प्रयत्न सुमेश जामदार आणि चेंडूमध्ये रेस लागली आहे, परंतु चेंडूला मात्र तिथे कलेक्ट केलं जाईल। त्याच्या अगोदर मात्र अतिशय वेगाने रन्स देखील मिळत आहेत। समोर आता पांडू असेल, हातामध्ये ब्रह्मास्त्र घेऊन राईट मोर द विकेट गोलंदाज स्वप्नील गोलंदाजी करेल। शरीरापासून थोडस दूर खेळण्याचा प्रयत्न केलाय पांडू, आता थोडस कंट्रोल मध्ये देखील दिसलाय। 8 बॉलला फेस केलंय, 17 रन्स वरती तो वैयक्तिकरित्या खेळतोय आणि स्कोरबोर्ड मात्र आता जाऊन पोहोचले अतिशय वेगानं पुढे सरकत असताना 33 या आकड्यावरती स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले। या षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि येणाऱ्या या बॉलवरती मोठं आक्रमण चढवलं जाईल का? खोलवरचा बॉल लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकानं ड्राईव्ह केलाय, चांगला कव्हर ड्राईव्ह आपण पाहतोय आणि एकाच धावेवरती तुम्हाला समाधान मानावं लागेल, संतुष्ट व्हावं लागेल। हे चांगलं क्रिकेट षटक क्रमांक 3 चा खेळ देखील समाप्त झालाय। स्कोरबोर्ड आता जाऊन पोहोचेल 34 लॉस ऑफ 1।
आणि नक्कीच आपण संपूर्ण ही स्पर्धा पाहतोय तर दापोली चॅम्पियन्स लीग सीझन 2 2025 ची स्पर्धा आणि ऑर्गनायझर कमिटीच्या माध्यमातून सर्व टीमना आपण सूचना तर सकाळी देखील दिलेल्या आहेत आणि आता देखील देतोय जेवढे प्लेयर तुमच्या टीम मध्ये असतील त्या टीम मधल्या सर्व खेळाडूंना खेळण्यासाठी एका तरी मॅच मध्ये जे 12th मंथ असतील किंवा एक्स्ट्रा जे खेळाडू तुमच्या टीम मध्ये प्लेइंग 11 सोडून एक्स्ट्रा खेळाडू असतील किमान तरी 4 मॅच आहेत प्रत्येक टीमच्या त्याच्यामध्ये एखाद मॅच मध्ये देखील सगळे खेळाडू खेळले पाहिजेत याची सर्व टीम संघमालक कॅप्टन्सनं नोंद घ्यायची आहे प्रत्येक खेळाडू या संपूर्ण स्पर्धेतली एक तरी मॅच खेळणं अनिवार्य आहे गोलंदाज पुन्हा तयार आहे अगदी वेग भन्नाट आहे या गोलंदाजाकडे परंतु लेग स्टंपच्या थोडंसं बाहेर लेफ्ट हँडेड बॅटर सिद्धार्थ केळसकर याच्यासाठी बॉल होता आणि खूप जर मी तरी म्हणेन 7व्या ते 8व्या स्टंपावरती बॉलिंग केली गोलंदाजानं शॉर्ट ऑफ लेंथ पुन्हा एकदा आणि इथे कुठेतरी चुकीची लाईन तर चुकीचं लेंथ आपण देखील पाहतोय जिथे एक्स्ट्राचे रन्स राहुल आगरे हा जो गोलंदाज आहे त्याच्या माध्यमातून आपण पाहिली आहे एक चांगला बॉलर आहे परंतु आता कुठेतरी एक्सपेन्सिव्ह ठरतोय चांगला वेग भन्नाट वेग आहे गोलंदाजाकडे पुन्हा चुकीची लाईन आहे एक्स्ट्रा रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि स्कोरबोर्ड मात्र आता इथे पुढे सरकत असताना 37 रन्स स्कोरबोर्ड वरती लागलेले आहेत यावला डाऊन द ग्राउंड सिद्धार्थ केळसकरच्या बाटमधून सरळ सहारा षटकार या फटक्यांसाठी ओळखला जातो हा फलंदाज राहुल आगरे या बॉलर वरती तो तुटून पडलाय आणि हे कुठेतरी चांगलं क्रिकेट आहे स्कोरबोर्ड 43 रन्स सिद्धार्थ देखील स्वतःचे या ठिकाणी हात खोलले आणि जिथे मोठे स्ट्रोक देखील आपण पाहायला मिळाले खोलताना बघितलं त्याला आणि कुठेतरी आपण जर पाहताय तर इथे आपल्या संघासाठी योगदान देतोय फुल टॉस बॉल आहे यावेळेला डीप मिड विकेट च्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जाईल हा नानाचा मामला असेल पण तू पांडू सांगतोय की एक रन्स मिळून जाईल आणि अंपायर कडे नक्कीच या ठिकाणी दाद मागितले की चेंडू आय थिंक फलंदाजाला वाटलंय की नो बॉल असावा परंतु अंपायर सरळ आमच्या या ठिकाणी थर्ड अंपायर कडे गेलेले आहेत तिथे थर्ड अंपायर आलेत थर्ड अंपायर मकबूल सर चेक करतायत या ठिकाणी संपूर्ण स्पोर्ट्स टीमची या ठिकाणी टेक्निकल कमिटी देखील आहे चर्चा करतायत या ठिकाणी थोडं ऑब्झर्व करतायत थर्ड अंपायर देखील मकबूल सर
सो थर्ड अंपायरचं डिसिजन नो बॉल असेल. नो बॉल आहे या ठिकाणी. जर पाहायला गेलं तर सक्सेसफुली DRS घेतला गेला होता. बॅटर्स म्हणजे बॅटर्स नॉन स्ट्राईकचा बॅटर्स होता, त्यांनी सांगितलं की आम्ही DRS घेतोय आणि संपूर्ण टीमचा होता फाटेक डेव्हलपर्स. आणि आता फ्री हिटचा बॉल आहे. पांडुरंग रघुवीर जिथे फलंदाजी मार्कवरती असतील. राहुल आगरे कुठेतरी एक्सपेन्सिव्ह षटक आपण पाहतोय, महागडे षटक असेल. फ्री हिटचा बॉल पुल बनेगा सक्सेसफुल. 6 रन खूपच लांब. पांडूच्या बॅट मधून धमाकेदार फटका, आग ओकणारा फटका. चेंडूला अक्षरशः फोडून काढलंय, त्याच्यावरती त्या कुऱ्हाडीचा घाव घातलाय. 6 रन्स. धाव संख्या 51 आणि त्याचबरोबर 51. 50 रन्स मात्र स्कोरबोर्डवरती लागलेले आहेत. फाटक डेव्हलपर्स या टीमचे 51 रन्स झालेत. 3.2 ओव्हर पर्यंत खेळ झालेला आहे. यावेळेला फुल टॉस बॉल पुन्हा एकदा ऑनला ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षक असेल अक्षय पवार, याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. जोपर्यंत थ्रो केला जाईल वेगानं 2 रन्स मिळून जातील. ही ओव्हर कुठेतरी हे षटक बॅटिंग करणाऱ्या टीमच्या दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर कुठेतरी चांगलं षटक आपण पाहतोय. आणि धाव संख्या 53. 53 रन्स. अजून काही चेंडू शिल्लक असलेली या ओव्हर मध्ये. यावेळेला फुल टॉस बॉल आहे आणि त्या अंपायरचा इशारा नो बॉल. 6+1 = 7 रन्स. नो बॉल. आणि आपण जर पाहायला गेलं या ठिकाणी बॉलिंग कडे कॅप्टन्सनी DRS घेतलेला आहे. थोडं चेक केलं जाईल तिथे. थर्ड अंपायर मकबूल सर चेक करतील. त्याचबरोबर स्पोर्ट्स टीमची संपूर्ण टेक्निकल कमिटी, आकिब चिपळूणकरांची टेक्निकल कमिटी इथे पोहोचले आणि स्वतः आकिबाई देखील या ठिकाणी चेक करतील.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि फेअर डिलिव्हरी असेल असं अंपायरच्या माध्यमातून थोड्या वेळानंतरला डिसिजन आलेला आहे. आणि खरंच अभय पालकर यांची प्रशंसा करावी लागेल. त्यांनी सरळ DRSचा इस्तेमाल केला आणि तिथे मात्र अंपायरचा इशारा आलाय की इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि स्कोरबोर्ड 59 59 रन स्कोरबोर्ड वरती लागलेले आहेत. जिथे राहुल आग्रे या गोलंदाजावरती तुटून पडताना आपण पाहिलेला फलंदाज, तर दुसऱ्या बाजूला अचूक टप्प्याची बॉलिंग देखील करावी लागेल. क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेग मिड विकेट त्याचबरोबर लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आणि त्यानंतर कव्हरला क्षेत्ररक्षक बाहेर शॉर्ट फायलेग तैनात. समोरच्या दिशेने खेळला जाईल. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक असेल प्रसाद शिर्के, जोपर्यंत चेंडूला कलेक्ट करेल फेकेल बॉल कडे, यावेळी देखील 1 रन मिळेल. आणि स्कोरबोर्ड मात्र पुढे सरकत असताना 60 या आकड्यावरती 60 रन्स झालेले आहेत. आणि शेवटचा एक चेंडू अजून देखील, म्हणजेच काय तर राहुल आग्रे खूप एक्सपेन्सिव्ह ठरलाय. आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 26 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. शेवटचा एक चेंडू हो यावेळेला देखना स्ट्रोक सिद्धार्थ केळसकरच्या बॅटमधून सरळ हाय अँड हँडसम हाय ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय. आणि त्याचबरोबर षटक क्रमांक 4चा खेळ देखील समाप्त झालाय आणि स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलेला आहे 66 रन स्कोर बोर्ड वरती आपण पाहतोय. अजून देखील एक षटक येणं बाकी असेल. पाठक डेव्हलपर्स या टीमने आता दाखवलंय की हे क्रिकेट आम्ही खेळत राहिलोय आणि अनेकदा देखील असंच क्रिकेट आपण खेळतोय. कारण जे पोटेन्शियल आता साध्याने साकार करताना आपण सिद्धार्थ असू दे, त्याचबरोबर पांडुरंग रघुवीर असेल, हे दोन फलंदाज आता अगदी तुटून पडलेत गोलंदाजांच्या विरोधामध्ये. ही स्पेशालिटी राहिली आहे पाठक डेव्हलपर्स या टीमची. पाठक डेव्हलपर्स या टीमचे सर्व आदरणीय आमचे मार्गदर्शक अक्षयजी पाठक सर यांच्या मालकीची टीम आहे. या मॅच मध्ये आपण पाहताय तर काय कमबॅक आणलाय. सुरुवात देखील थोडी धीमी होती आणि त्याच्यानंतर राहुल आग्रेवरती अगदी काय मोठं आक्रमण चढवलं. ही स्पेशालिटी आहे पाठक डेव्हलपर्स या टीमची. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहताय तर साई स्पोर्ट्स ही जी टीम आहे, साई स्पोर्ट्स या टीमला देखील चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. दोन्ही टीम अगदी बॅलन्स आहेत. चांगले खेळाडू विलास बोरे त्या टीमकडे देखील सुबेश जामदार आहे, प्रसाद शिर्के, बंड्या शिर्के, अभय पालकर, रुपेश मावदी सारखे चांगले खेळाडू त्या टीमकडून खेळताना दिसत आहेत. जसे की 7 यावेळेला जर पाहायला गेलं तर ए आउट. पांडुरंग रघुवीर सरळ बाहेर जाईल. बॅटच्या बाहेरच्या बाजूची कडा कीपर अमेय पालकरनं कोणती चूक केली नाहीये. जिथे विकेटचं पतन झालं. क्रमांक 4 वरती आकाश सकपाळ संघाचा हा देखील एक आक्रमक फलंदाज. यापुढची मॅच असेल जिबर इंटरनेट विरुद्ध प्रिन्सेस शकीला, दोन्ही संघाचे कॅप्टन. आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स कडे यायचंय. प्रिन्सेस शकीला आणि जिबर नेटवर्क. प्रिन्सेस शकीला यांचे जे संघमालक शावेजभाई नवशेकर सर
निखत विलाचे सर्वे सर्वा शावेजभाई नवशेकर सर आणि त्यांच्या माध्यमातून म्हणजे ही संपूर्ण स्पर्धेतील जो चॅम्पियन बनेल ना त्या टीमसाठी आणि ऑर्गनायझर कमिटी असेल संपूर्ण या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट असतील कॉमेंटेटर पॅनल असेल यांच्यासाठी देखील एक ग्रँड पार्टी ऑर्गनाईज केली त्यांनी यावेळेला हवेमध्ये बॉल आहे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय इथे सुपर कॅच पकडली आहे आकाश सकपाळ पुन्हा एकदा या ठिकाणी जर पाहायला गेलं तर गोल्डन डक होतोय दुसरी मॅच दुसऱ्यांदा गोल्डन डक आपण पाहतोय आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर जिबर फायबर या टीमचे संघ मालक मोतसीम नाचन सर यांच्या मालकीचा संघ आहे ते देखील याच्यानंतर जे पुढचे मॅच प्रिन्सेस शकीला विरुद्ध जिबर फायबर या दोन संघांमधलं बिग बॅटल असणार आहे मोठं युद्ध काही वेळातच मैदानाच्या आतमध्ये ही मॅच झाल्यानंतरला ते देखील होईल टॉस करण्यासाठी या जिबर नेटवर्क आणि प्रतिस्पर्धी प्रिन्सेस शकीला दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स कडे देखील यायचं आहे या पुढची मॅच होईल जिबर इंटरनेट विरुद्ध प्रिन्सेस शकीला दोन्ही कॅप्टन्स चला आपण लवकरात लवकर या टॉस करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये मोतसीम नाचन सर याच्या मालकीचा संघ असेल त्याचबरोबर शावेजभाई नवसेकर सर याच्या मालकीचा संघ यापुढे असेल मैदानाच्या आतमध्ये थोडी चर्चा करतायत अंपायर डिस्कस देखील करतायत चेंडू मध्ये थोडीशी दुविधा आपण पाहतोय तब्बल 122 लोक या संपूर्ण स्पर्धेचा आनंद स्पोर्ट्स टीम चॅनलच्या माध्यमातून घर बसल्या आनंद घेत आहेत दापोली चॅम्पियन्स लीग पर्व 2-2025 ची संपूर्ण स्पर्धा यावेळेला सरळ डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ यस आणि या संपूर्ण स्पर्धेतली पहिली हॅट्रिक गोलंदाज रुपेश मावदी याच्या नावावरती नोंदवली जाते स्पर्धेतली पहिलीच हॅट्रिक आपण पाहतोय रुपेश मावदी याच्या नावावरती नोंदवली गेलेली आहे काय बॉलिंगचे एफर्ट्स दिलेत रुपेशनं फलंदाज श्रेयस कठावकर देखील बाहेर येईल मोठा स्ट्रोक खेळत होता 66 वरती 4 खेळाडू बाद झालेले आहेत या ओव्हरमध्ये एकही रन आला नाही अजूनपर्यंत पहिल्या चेंडूपासून आता तिसऱ्या चेंडूपर्यंत शेवटचे 3 चेंडू अजून देखील शिल्लक असले स्कोर बोर्ड स्थिरावलेलं 66 आणि या संपूर्ण स्पर्धेतील आपण हॅट्रिक पाहतोय रुपेश मावदी सर
याच्या माध्यमातून पहिलीच हॅट्रिक आहे, कमालचं क्रिकेट. आणि नक्कीच अक्षयजी फाटक सर याने देखील आपल्याला नक्की आठवण करून दिली. आणि काय आहे, कारण DPL पर्व 11 मध्ये आमचे अक्षय फाटक सर यांनी तब्बल 2 हॅट्रिक घेतल्या होत्या. आणि त्या हॅट्रिक अगदी आम्ही देखील विसरू शकत नाहीत, कारण आम्ही डोळ्यांनी पाहिल्या होत्या. इथे डिफेन्स केले, ऑफला चांगला ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक असेल त्या ठिकाणी. जोपर्यंत चेंडूला कलेक्ट करेल वेगानं मात्र रन्स कंप्लीट होईल. आणि धावसंख्या स्थिरावलेली आहे 67 या आकड्यावरती. 67 रन्स स्कोरबोर्डवरती लागलेले आहेत. इथे गोलंदाजानं अनुशासित बॉलिंग केली आहे. म्हणजे जो गोलंदाज राहुल आग्रे थोडासा एक्सपेन्सिव्ह ठरला होता ना, त्या गोलंदाजाला कुठेतरी आपण जर पाहायला गेलं तर या गोलंदाजानं थांबवण्याचं काम केलंय. 4 चेंडूंमध्ये केवळ आणि केवळ 1 रन्स खर्च केला. 3 विकेट म्हणजे हॅट्रिक घेतली या ओव्हरमध्ये. आणि षटकातील अजून देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. शेवटचा षटक स्लो ओव्हरमध्ये गोलंदाजी करताना आपण गोलंदाज रुपेश मापदीला पाहतोय. लेफ्ट हँडेड बॅटर्स राऊंड द विकेट असेल. यावेळेला मोठा स्ट्रोक खायचा होता, तेवढा दर्जेदार स्ट्रोक नाहीये. डॉट बॉल येईल. रुपेश मापदी काय बॉलिंग करतोय खेळाडू. फलंदाजानं अगदी बांधून ठेवलंय. मोठे स्ट्रोक शेवटच्या ओव्हरमध्ये घेऊन देत नाहीये गोलंदाज. शेवटचा 1 चेंडू शिल्लक शेवटच्या ओव्हरमध्ये. धावसंख्या स्थिरावलेली 67, लॉस ऑफ 4 विकेट्स. शेवटचा बॉल सिद्धार्थ केळसकरच्या बॅटमधून सरळ हाय अँड हँडसम 6 रन्स षटकार. आणि शेवटच्या षटकाचा खेळ देखील समाप्त झालाय. धावसंख्या 73, टार्गेट असेल 74चं. 74चं टार्गेट असेल. आणि यापुढची मॅच असेल प्रिन्सेस शकीला विरुद्ध जिबर नेटवर्क. बोथ कॅप्टन रिक्वेस्ट आहे, पण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स कडे या. प्रिन्सेस शकीला विरुद्ध जिबर नेटवर्क. प्रिन्सेस शकीलाचे संघमालक आपण पाहताय तर शाबाजभाई नवसेकर सर, आणि त्याचबरोबर जिबर नेटवर्कचे संघमालक मोतसिम नाचन सर याच्या मालकीचे आपण हे संघ आपण पाहतोय. तर ही मॅच देखील आपण पाहिली आहे. आपण जाऊयात मॅच समरीकडे. जतीन सालगावकर यांनी 7 बॉलना फेस केलं होतं, 12 रन्स बनवले. पांडुरंग रंगवीर यांनी देखील आपण जर पाहिलं तर 14 बॉलला फेस केलं, 33 रन्स बनवले. सिद्धार्थ केळसकर नॉट आउट पारी खेळले, 7 चेंडूंना फेस केले, 21 धावांची एक मोठी पारी असू शकेल. आकाश सकपाळ याही मॅच मध्ये त्यांचं खातं उघडलं नाही. श्रेयस कडावकर यांचं देखील खातं उघडलं नाही. किशोर गुंडेकर 1 चेंडूंना त्यांनी फेस केलं, 1 रन्स त्यांनी देखील बनवला. टोटली रन संख्या 73 बनवलेली आहेत. 74चं आपण टार्गेट ठेवलेलं आहे. तर गोलंदाजीकडे आपण जाऊयात. बंड्या शिरकर 1 षटक टाकलं. पहिल्या ओव्हरमध्ये 14 रन्स खर्च केले. राहुल आग्रेनं 2 ओव्हर टाकल्या, खूप एक्सपेन्सिव्ह षटक. 2 ओव्हरमध्ये 41 रन्स त्यांनी खर्च केले. स्वप्नीलला 1 षटक टाकलं, केवळ 9 रन्स खर्च केले. आणि रुपेश मापदी यांनी 1 षटक टाकलं, केवळ 7 रन्स खर्च केले. आणि या संपूर्ण स्पर्धेतली पहिली हॅट्रिक घेतलेली आहे. टोटली रन संख्या 73, 33-73 रन स्कोरबोर्डवरती लागलेले आहेत. जिंकण्यासाठी येणाऱ्या 30 बॉलमध्ये 74 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रिन्सेस शकीला आणि त्याचबरोबर जिबर नेटवर्क दोन्ही संघाचे कॅप्टन पुन्हा एकदा आपल्याला नम्रतेची विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स कडे या.
टॉस करायचा आहे, कारण का आपल्याला इनिंगच्या मध्यांतरामध्ये आपण टॉस करतो, त्यामुळे आपण लवकरात लवकर येणं हे गरजेचं राहील. हॅलो. हॅलो. चला, दुपारच्या सत्रामध्ये आम्ही पुन्हा एकदा विशाल घडवले आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि थेट घेऊन जातो. आपण पाहताय दापोली चॅम्पियन्स लीग 2025 सीझन 2 टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम दिनांक 4, 5 व 6 एप्रिल या 3 दिवसीय कालावधीमध्ये ही स्पर्धा परिपूर्ण होत असताना आजचा हा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसाचा प्रारंभ होत असताना आपण पाहतोय दुपारच्या सत्रामध्ये थेट जाऊन पोहोचलो आहे. एकंदरीत या स्पर्धेतील जे मुख्य प्रायोजक आहेत आमच्या मार्गदर्शिका सौ साधनाताई बाळासाहेब बोत्रे, महिला जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि त्याचप्रमाणे नगरसेविका दापोली नगरपंचायत दापोली आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेचे जे सहप्रायोजक आहेत शीतल लोढा फाउंडेशन, या सर्वांचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि थेट तुम्हाला सर्वांना घेऊन जातो या चालू होणाऱ्या या स्पर्धेतील या सामन्याकडे. एकंदरीत साई स्पोर्ट्स आणि फाटक डेव्हलपर्स. चला, प्रिन्सेस शकीला आणि झिवर नेटवर्क संघाचे कॅप्टन्स असतील, बोथ कॅप्टन्स, माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर मी आपणास विनंती करतो आदरपूर्वक की आपण कृपया टॉस बॉक्सकडे या आणि टॉस करून घ्या. आपणास पुन्हा एकदा विनंती करतो. ऑफिशियल कॉल असेल हा दुसरा, झिवर नेटवर्क आणि त्याचप्रमाणे शकीला प्रिन्सेस शकीला. फाटक डेव्हलपर्स आपण जर विचार केला ना तर तब्बल 74 धावांचं टार्गेट समोरच्या प्रतिस्पर्धी संघाच्या समोर ठेवण्यात आलं. अगदी ताबडतोड बल्लेबाजी आपल्याला निश्चितच पाहायला मिळाली. एकंदरीत राहुल आगरेच्या विरोधात जर आपण त्या षटकाचा जर विचार केला तर तब्बल 41 धावा त्या 2 षटकांमध्ये जवळपास ठोकल्या गेल्या आणि नाबाद पारी सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली होती. आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय या 74 धावा इकडे डिपेंड करायच्या आहेत. पहिले षटक आणि पहिलं षटक यावेळेस घेऊन आलेले आहेत श्रेयश खटावकर या संघाचा आणि या टीमचा एक महत्त्वपूर्ण खेळाडू अर्थातच श्रेयश खटावकर या संघाची दोधारी तलवार ऑलराऊंडरच्या भूमिकेत सातत्याने हा खेळाडू खेळताना पाहायला मिळत असतो आणि सातत्याने त्याच्या प्रकारे चांगले खेळ सातत्याने तो करत सुद्धा असतो, आपल्याला पाहायला सुद्धा मिळत असते. आणि एकंदरीत हे पहिले षटक त्याच्यावरती जबाबदारी सोपवली गेली आहे
आपण एकंदरीत जर पाहायला गेलो तर 74 धावांचा टार्गेट सेट असताना हे टार्गेट चेस करण्यासाठी यावेळेस जर आपण जर सलामीचे वीर फलंदाज जर पाहायला गेलो ना तर अमेय पालकर आहेत आणि दुसरीकडे प्रसाद यांना पाहतोय. या दोन फलंदाजांचा जर विचार केला ना आपण तर रायटी आणि लेफ्ट हँडेड असं कॉम्बिनेशन्स या दोन खेळाडूंमध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. आणि अमेय पालकर एक मोठं नाव दापोली टेनिस क्रिकेट विश्वातील सध्याच्या घडीला चर्चेत राहिलेलं नाव आहे आणि फॉर्ममध्ये सुद्धा निश्चितच हा खेळाडू सध्याच्या घडीला या हंगामामध्ये सुद्धा फलंदाजी करत असताना आपल्याला अनेक स्पर्धांमध्ये अनेक टुर्नामेंटमध्ये पाहायला मिळाला आहे. आणि त्याच प्रकारची फटकेबाजी त्याच प्रकारची बॅटिंग सुद्धा निश्चितच या 74 धावांचा पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल का? या काचं उत्तर मात्र निश्चितच थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल अमेय पालकर याच्या माध्यमातून. परंतु यावेळेस या चेंडूवरती आपण पाहतोय हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचे प्रयत्न झाले. फक्त आणि फक्त सिंगल स्ट्राईक रोटेट होईल. पुन्हा एकदा स्ट्राईक येईल अमेय याच्याकडे. श्रेयश खटावकर असेल समोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या एंडकडून तो मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजी करण्यासाठी दाखल होत असताना 74 धावांचा टार्गेट सेट असताना या 74 धावांचा पाठलाग करवायचा आहे. पहिल्या दोन चेंडूंचा जर विचार केला पहिल्या दोन चेंडू निश्चितच बिंदी चेंडू आले होते डॉट बॉल आले होते आणि तदनंतरच्या दोन चेंडूचा जर विचार केला दोन बॉलचा विचार करायला गेलो ना तर दोन बॉलवरती फक्त आणि फक्त 2 धावा आल्या होत्या. हो यावेळेस अगदी खोल आता टाकण्याचे प्रयत्न होते. जॉर्कर लेनची डिलिव्हरी आपण पाहतोय बॅट आणि बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. बघा 74 धावा त्या ठिकाणी डिपेंड करावायच्या होत्या ना त्या ठिकाणी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक श्रेयश खटावकर यांच्या खांद्यावरती जबाबदारी दिली गेली आणि निश्चितच हा खेळाडू मात्र सध्याच्या घडीला यशस्वी ठरतोय. या संघाची दोधारी तलवार बॅटिंग लाईनअपमध्ये जर विचार केला तर चांगल्या प्रकारे फलंदाजी करत असताना यावेळेस मात्र त्याकडे गोलंदाजी करण्यासाठी तो आला आणि निश्चितच अनुभवाचं भांडार त्याच्याकडे सुद्धा आहे. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅटचा आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. बॉल पडल्यानंतर ना खालच्या बाजूला अगदी बसला जातोय आणि त्याचमुळे आपण पाहतोय कनेक्ट करता येत नाहीये. पहिल्या 6चा खेळ संपुष्टात येतोय मित्रांनो आणि पहिल्या 6मध्ये एकंदरीत आपण पाहायला गेलो फक्त आणि फक्त दोन्ही आकडेवरती धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते. साई स्पोर्ट्स एकंदरीत 74 धावांचा पाठलाग करावायचा आहे आणि या 74 धावांचा पाठलाग करत असताना पहिलेच 6 बॉल आपल्याला कशा प्रकारे पाहायला मिळाला कौतुक करावं लागेल प्रशंसा करावी लागेल श्रेयशाची. कारण पहिल्या 6मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा दिल्यात. प्रतिस्पर्धी संघाचा जर विचार केला तर अमेय आहे जो ताबडतोड बल्लेबाजी करत असतो आणि आतिषबाजी करत असतो परंतु यावेळेस मात्र त्याला रोखलंय त्याला जकडून ठेवलं गेलंय. प्रसाद सुद्धा त्याच्या समवेत आहे. सलामीचे 2 फलंदाज आणि ही पेअर मैदानावरती दाखल झाली. पहिल्या 6 चेंडूंचा केली ते संपुष्टात. पहिल्या 6मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा आल्यात. बघा पहिल्या 6मध्ये 2 धावा दिल्या गेल्यानंतर षटक क्रमांक 2 अर्थातच दापोली एक्सप्रेस आकाश सकपाळ यावेळेस गोलंदाजी ट्रॅकमध्ये दाखल झालाय. हे दुसरं षटक हाताळण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एंडकडून ही गोलंदाजी केली जाईल. समोर असेल प्रसाद हा सुद्धा एक मोठा खेळाडू आहे दापोली तालुक्यामध्ये. याचा सुद्धा बोलबाला निश्चितच अनेक स्पर्धांमध्ये अनेक सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि निश्चितच त्याच प्रकारची फलंदाजी येणं मात्र यावेळेस अनिवार्य राहील गरजेचं राहील. कारण 74 धावांचा पाठलाग करवायचंय. 74 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा आल्यात. समोर असेल आकाश सकपाळ आणि पहिला चेंडू आपण पाहतोय पंचांची कोणत्याही प्रकारची हालचाल नाहीये. याचाच अर्थ आहे काय तर पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. आकाश सकपाळ दापोली एक्सप्रेस च्या गतीने टाकण्यात आलेला चेंडू बॅट आणि बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. प्रसन्न फक्त आणि फक्त पाहतच राहिली या बॉलकडे. यावेळेस त्यावेळेस आपण पाहतोय फुल टॉस बॉल होता. समोरच्या दिशेला फ्लिक करण्याचे प्रयत्न झालेत आणि ओव्हरराईट कदाचित रिव्ह्यू सुद्धा घेतला जातोय.
इट्स नो डिलिव्हरी आपण पाहतोय. एक फ्रीची संधी पुन्हा एकदा दिली जाईल. ओव्हरराईट आपल्याला पाहायला मिळाली या चेंडूवरती, या बॉलवरती. आणि आपण पाहतोय थर्ड अंपायरची निश्चितच या ठिकाणी मदत घेतली गेली आणि थर्ड अंपायर कडून पुन्हा एकदा कॉल दिला जातोय. नोचा इशारा दिला जातोय. अर्थातच काय तर बॅटर्सला एक सुवर्ण संधी असेल जी फ्री हिटच्या माध्यमातून दिली जाते. आणि समोर असेल पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रसाद आकाश सकपाळ याच्या विरोधात हा फ्री हिटचा बॉल. आणि निश्चित आपण पाहतोय हाफ ट्रॅकरचा चेंडू या ठिकाणी रन आउटची संधी लावून फील केली जाते यष्टी रक्षक जतीनजी सालगावकर यांच्या माध्यमातून. आणि जस आपण पाहतो रन आउट, एक मोठी विकेट यावेळेस मात्र माघारी परतते. ज्या ठिकाणी आपण पाहतो फ्री हिटचा बॉल होता, हाफ ट्रॅकर चेंडू निश्चितच पडल्यानंतर उसली प्राप्त झाली होती. बॅटची लिडिंग एज आणि चेंडू ट्रॅव्हल लॉंग स्टॉप कडे झाला. आणि नंतर पुढील होणारा सामना आपण जर पाहायला गेलो तर झीवर नेटवर्क असेल आणि त्याचप्रमाणे प्रिन्सेस शकिला या दोन संघांच्या मधोमध आपण हा टॉस करतोय. आणि यस झीवर नेटवर्क ऑन द टॉस आणि इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. अर्थातच काय प्रथमतः गोलंदाजी केली जाईल आणि प्रतिस्पर्धी संघ आपल्याला मात्र फलंदाजी करावी लागेल. आणि आपण सुद्धा सज्ज व्हायचं आहे कारण यानंतर हा सामना परिपूर्ण झाल्यानंतर आपल्या दोन संघांमध्ये खेळवला जाईल याची मात्र आपण नोंद घ्यायची आहे. कोणत्याही प्रकारचा जो अतिरिक्त वेळ आहे ना तो मात्र आपण घालवायचा नाहीये. परंतु या चालू असलेल्या सामन्याकडे आपण जर एकंदरीत पुन्हा एकदा पाहायला गेलो ना तर एक मोठी विकेट ज्या ठिकाणी माघारी परतली, अमेय पालकर यावेळेस माघारी परतलेत. आणि तदनंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा एक मोठा खेळाडू राहुल आगरे यावेळेस स्ट्रायकिंगला दाखल झालाय. ज्या ठिकाणी गोलंदाजी करत असताना मात्र तो असफल राहिला होता. तब्बल 12 चेंडूंमध्ये 12 बॉलमध्ये 41 धावा या खर्चिक झाल्या होत्या. परंतु या निश्चितच 41 धावा जर आपल्याला बदला घ्यावायचा असेल ना तर आपल्याला सुद्धा ताबडतोड बल्लेबाजी करावी लागेल. परंतु समोर असेल मित्रांनो आकाश सकपाल. ज्या ठिकाणी याही खेळाडूचा जर विचार करायला गेलो, याही गोलंदाजाचा जर विचार करायला गेलो तर अचूक टप्पा आणि त्याचप्रमाणे जी गती तो पकडतो ना तो निश्चितच वाखण्याजोगे असते. कारण चेंडू पडल्यानंतर ना ज्या गतीने जातो तो निश्चितच आपण पाहतो ती गती मात्र एक वेगळ्या प्रकारची गती असते. हाय स्पीडचा बॉल असतो. आणि पुन्हा एकदा आपण जर पाहायला गेलो पुन्हा एकदा त्याच प्रकारची गतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला ज्या ठिकाणी बॅट आणि बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. यावेळेस फिंगर्स रोल्स केल्या जातात बॉलवरती. यस गतीमध्ये परिवर्तन केला तर गेला परंतु वाईडचा इशारा येतोय ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर. चेंडू लँड झाला आणि ऑफिशियलच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण पाहतोय वाईडचा इशारा. 100ची धाव असेल. बघा 74 धावा यावेळेस मात्र टार्गेट सेट असताना एकीकडे चेस करायचं आहे. राहुल आगरे स्ट्रायकिंगला असेल, समोर असेल प्रसाद. खरं तर अमेय पालकर माघारी परतल्यानंतर राहुल याच्यावरती सगळी जी जबाबदारी असेल ना ती मित्रांनो राहुलच्या खांद्यावरती असेल. कारण एकंदरीत गोलंदाजी करत असताना त्याच्याकडून निश्चितच निराशापूर्वक गोलंदाजी करण्यात आली. तब्बल 41 धावा तर धावफलकावरती जोडल्या गेल्या त्याच्या 2 षटकांमध्ये. परंतु यावेळेस या 74 धावांचा पाठलाग करावायचा आहे. आकाशाच्या विरोधात मात्र निश्चितच धावा अजूनपर्यंत आल्या नाही आहेत. 9 धावा धावसंख्येवरती जोडल्या गेल्यात. येणाऱ्या चेंडूमध्ये जवळपास तब्बल 65 धावांची आवश्यकता असेल. 20 बॉल असेल शिल्लक आणि या 20 बॉल मध्ये 65 धावांचा पाठलाग करावायचा आहे. वा भाई वा पुन्हा एकदा आपण पाहतोय डॉट बॉल येतोय. अर्थ काय तर जसे जसे डॉट बॉल वाढतील ना तसा तसा प्रेशर सुद्धा वाढले जाईल साई स्पोर्ट्स या संघाच्या विरोधात. यावेळेस एक मोठा फटका येतो. वीर काढून दिलाय आणि मिड विकेटच्या अगदी डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झालाय. येतोय
दापोली चॅम्पियन्स लीग 2025 सीझन 2 मधला ब्रँडेड षटकार 6 धावांकरिता. दोनचा खेळ संपुष्टात आणि 2 मध्ये आपण जर एकंदरीत जर पाहायला गेलो तर धावसंख्या 2 पोहोचले 15 या आकड्यावरती. लॉस ऑफ 1 विकेट्स 15 रन्स. चला टीम मीटिंग घ्यायची नाहीये आपण कारण आपल्याला पुढील सुद्धा सामने खेळवायचे आहेत. पुढील सुद्धा मॅचेस जे आहेत त्या खेळवायच्या आहेत. याचा आपण निश्चितच फान ठेवून खेळायचं आहे. त्याच्यामुळे अतिरिक्त जो वेळ असेल ना आपण कोणत्याही प्रकारचा विलंब लावायचा नाहीये. 2चा खेळ संपुष्टात 2 मध्ये 15 तर आल्यात आणि येणाऱ्या 18 मध्ये एकंदरीत जर पाहायला गेलो तर 59 धावांचा निश्चितच पाठलाग करावा लागेल. एकंदरीत संघर्ष करावा लागेल. संघर्ष जितका रडवतो ना तितकाच तो घडवत सुद्धा असतो. परंतु 18 मध्ये जर 59 धावांचा पाठलाग करावायचा आहे ना तर तशा प्रकारची बल्लेबाजी तशा प्रकारची ताबडतोब फटकेबाजी सुद्धा करणे यावेळेस मात्र गरजेचं राहील. समोर असेल यावेळेस राहुल अग्रे. त्याच्याकडे ती क्षमता आहे, गुणवत्ता आहे आणि प्रबलता सुद्धा आहे, पोटेन्शियल सुद्धा ठासून भरलेला असताना यावेळेस मात्र फटके तशा प्रकारे येणं मात्र या ठिकाणी अनिवार्य असेल. 18 मध्ये 59 धावांचं पाठलाग करावायचं आहे आणि षटक क्रमांक 3 निश्चितच आपण जर पाहायला गेलो पुन्हा एकदा वाईडचा इशारा येतोय. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय आणि या तिसरा षटकातील पहिला चेंडू होता, पहिलाच बॉल होता जो 100ची धाव असेल. अतिरिक्त धाव देऊन चाललाय. एकंदरीत लेगस्टंपच्या थोडासा बाहेर टाकण्यात आलाय. राहुल अग्रेला कमबॅक करून द्यावा लागेल सध्याच्या घडीला. कारण 18 मध्ये ज्या ठिकाणी 59 धावांची आवश्यकता होती त्या ठिकाणी मात्र वाईड दिला चाललाय. दिलीप आलाय. षटक क्रमांक 3 आणि निश्चितच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांकडून गोंधळ होत असताना यावेळेस कोणाला टाकलेला चेंडू अगदी आपण पाहतोय. बॉल तर चांगला होता आणि निश्चितच अचूक टप्पा सुद्धा होता. चांगली डिलिव्हरी पाहायला मिळाली परंतु खोदून काढण्यात आले. सिंगल आणि सिंगल फक्त या चेंडूवरती दिली जाईल. स्ट्राईक रोटेट होईल. जेवढा संपर्क आपल्याला पाहायला मिळाला होता तितकी निश्चितच अपेक्षित असा संपर्क नाही झालाय आणि स्ट्राईक रोटेट तर होते. आणि यावेळेस प्रसाद प्रसादचा जर विचार करायला गेलो तर निश्चितच त्याच्या पारीमध्ये एक षटकार सुद्धा त्याने ठोकलाय, चौकार सुद्धा आलाय. परंतु यावेळेस चौकारांचा आणि षटकारांचा पाऊस पाडावा लागेल. मैदानाच्या अगदी चौफेर वाजूनही फटकेबाजी करणे यावेळेस अनिवार्य राहील. आणि यस बॅटची लिडिंग एज आपण पाहतोय. चेंडू लॉंग स्टॉप कडे ट्रॅव्हल होतो असताना आपण पाहतोय अगदी यष्टिरक्षकाला सुद्धा थोडासा बीट करत चेंडू निश्चितच मागे जात होता, ट्रॅव्हल होत होता परंतु अडवलं गेलंय. सिंगल घेतला गेलाय. स्ट्राईक पुन्हा एकदा रोटेट झाली आहे. दिलीपचा जर विचार केला, या षटकाचा जर विचार केला तर पहिला चेंडू वाईडच्या स्वरूपात निश्चितच हाताळण्यात आला होता. आपण एकंदरीत या स्पर्धेचा विचार करायला गेलो यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू दीर्घकाळ हवेत आहे आणि यावेळेस कोणत्याही प्रकारची चूक नाही होत आहे आणि कॅच आउट झेलबाद. यावेळेस राहुल अग्रेची पारी संपुष्टात. अठरा या आकड्यावरती मित्रांनो ही दुसरी विकेट गेली आहे. ज्या ठिकाणी राहुल कडून खूप अपेक्षा होत्या निश्चितच त्या अपेक्षेवरती तो मात्र खडा ठरला नाहीये. माघारी परतलाय. त्याची पारी संपुष्ट झाली आणि तदनंतर पुन्हा एकदा लेफ्ट हँडेड बॅटर अर्थातच अक्षय मॅन फ्रॉम गावतले
चला मॅच नंबर 4 असेल प्रिन्सेस शकीला प्रिन्सेस आणि त्याचप्रमाणे झीवर नेटवर्क या दोन संघांमध्ये खेळवली जाईल. आपण मात्र सज्ज व्हायचंय. ही मॅच परिपूर्ण झाली संपुष्ट झाल्यानंतर आपण मात्र दाखल व्हायचं आहे आणि 74 धावांचा पाठलाग करायचा आहे मित्रांनो. 74 धावांचा पाठलाग करत असताना यावेळेस समीकरण जाऊन थेट पोहोचलंय 15 बॉलला आणि 56 या आकड्यावरती. समोर असेल दिलीप आणि एक नवोदित फलंदाज डावखुऱ्या शैलीचा लेफ्ट हँडर बॅटर अक्षय यावेळेस दाखल झालाय. अक्षय मॅन फ्रॉम गावतले आपल्या संघासाठी तो चांगल्या प्रकारे फटकेबाजी आणि चांगल्या प्रकारे फलंदाजी करत असतो. परंतु यावेळेस या फॉर्मॅटमध्ये लीग फॉर्मॅटमध्ये खेळत असताना सध्याच्या घडीला साई स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून त्याच्यावरती विश्वास दाखवण्यात आलाय आणि त्यानंतर तो दाखल झालाय. खरं तर राहुल आगरे माघारी परतले होते आणि अमेय पालकर माघारी परतल्यानंतर यावेळेस सर्वस्वी जी जबाबदारी असेल ना ती मात्र अक्षय आणि प्रसादच्या खांद्यावरती असेल. प्रसाद जोपर्यंत मैदानावरती स्थित आहे ना तोपर्यंत अनेक प्रकारचे फटके आणि चौकार निश्चितच षटकार सुद्धा पाहायला मिळू शकतील आपल्याला. आणि येस आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅक वरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून ही गोलंदाजी होत असताना अर्थातच गोलंदाजांचा जर विचार करायला गेलो ना मित्रांनो तर जे दिलीप सर आहेत ते पोलीस दलात सध्याच्या घडीला कार्यरत आहेत आणि निश्चितच आपल्या व्यस्त कामकाजामधून थोडासा क्रिकेटला सुद्धा वेळ दिला जातो त्यांच्या मार्फत आणि सध्याच्या घडीला ते गोलंदाजी ट्रॅकवरती यावेळेस फाटक डेव्हलपर्स या संघाकडून षटक हाताळत असताना षटक क्रमांक 3 निश्चितच फलंदाजाला जखडून ठेवण्याचे सुद्धा प्रयत्न झाले. एक विकेट सुद्धा निश्चितच पाहायला मिळाली या षटकामध्ये. आणि धावांचा जर विचार करायला गेलो ना तर फक्त आणि फक्त 5 धावा दिल्या गेल्या आहेत. 5 धावा आतापर्यंत खर्चिक झाल्यात. एकंदरीत 2 बॉलचा जर विचार करायला गेलो तर 2 बॉल फक्त यावेळेस अतिरिक्त बॉल टाकण्यात आले होते त्यांच्या माध्यमातून या गोलंदाजीमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा ट्रॅक करत चेंडू आपण पाहतोय अगदी पॉइंटच्या दिशेला फक्त दिशा दाखवली होती. हलक्या त्याने सॉफ्ट हँडेड फटका होता परंतु निश्चितच सर्कलच्या बाहेर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्यांना चेंडूला अडवलं जात आहे. अचूक थ्रो सुद्धा केला जातोय. तोपर्यंत सहजरित्या या 2 खेळाडूंच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट सुद्धा होते. याचाच अर्थ काय तर सिंगल सुद्धा ऍड केली जाईल धावफलकीवरती. ज्या ठिकाणी 74 धावांचा पाठलाग करावायचा होता त्या ठिकाणी जर धावसंख्येचा जर विचार करायला गेलो तर 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. आणि जर विजय प्राप्त करावायचा असेल ना तर प्रति ओव्हर सरासरीचा जर विचार करायला गेलो ना तर 25 धावा आणि धाव फलकीवरती धावा जोडणे निश्चितच गरजेचं राहील. आणि या 25 धावा जर जोडायच्या असतील ना तर सिंगल डबलनी निश्चितच चालणार नाहीये. तर त्या ठिकाणी अनेक मोठे षटकार सुद्धा ठोकावे लागतील, अनेक मोठे चौकार सुद्धा ठोकावे लागतील. कारण सरासरीचा जर विचार करायला गेलो तर 25 ची सरासरी असताना षटक क्रमांक 3चा खेळ संपुष्टात आपण पाहतोय. 18चा खेळ संपुष्ट झाल्यानंतर साई स्पोर्ट्स या संघाची धावसंख्या 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. बघा 3चा खेळ संपुष्ट झालाय आणि या 3 मध्ये एकंदरीत जर विचार करायला गेलो तर 22 या आकड्यावरती धावसंख्या स्थिरावलेल्या असताना 12 चेंडूमध्ये 52 धावांची आवश्यकता आहे. आणि येस प्रति ओव्हर जर आपण पाहायला गेलो तर 26 धावांचा टार्गेट यावेळेस पार करावं लागेल. या 26 धावा प्रति षटकामध्ये येणं यावेळेस गरजेचं राहील. परंतु या 26 धावा मित्रांनो प्रति ओव्हरला लगावण्यासाठी फलंदाज मात्र सज्ज होत असताना यावेळेस समोर असेल गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा दापोलीचा हिरा अर्थातच आकाश सकपाल यावेळेस दाखल झालाय. यावेळेस पुन्हा एकदा खोळा टाकलेला चेंडू
आणि लॉंग ऑफच्या अगदी डोक्यावरून दिशा दाखवली आहे आणि पुन्हा एकदा आलाय 6 धावांकरता ब्रँडेड षटकार. प्रति ओव्हर मित्रांनो 26 धावांची आवश्यकता असेल. त्या ठिकाणी पहिल्याच या चेंडूचं स्वागत केलंय अगदी षटकाराच्या रूपाने आकाश. आणि निश्चितच समोर अक्षय असेल डावखुऱ्या शैलीचा लेफ्ट हँडर बॅटर वन फ्रॉम गावतले. आकाश याच्या विरोधात निश्चितच थोडंसं अवघड जाईल अशा प्रकारचे फटके खेळले, परंतु पहिल्या चेंडूचं स्वागत तर मोठ्या फटक्याने केलं गेलंय. आणि यावेळेस दुसरा फटका आपण पाहतोय थोडासा फसला गेलाय. सिंगल कंप्लीट केली गेली आहे. दुसरीचे प्रयत्न आणि यस ही दुसरी सुद्धा अगदी सहजरित्या आणि योग्यरित्या परिपूर्ण होतीये. आकाश सकवाल पुन्हा एकदा स्ट्राईक आपल्याला ठेवली जाते. चला या पुढील होणारी जी मॅच असेल प्रिन्सेस शकीला आणि त्याचप्रमाणे झीवर नेटवर्क या दोन संघांमध्ये खेळवली जाईल. आपण याची नोंद घ्यायची आहे. यावेळेस लोअर फुल टॉस मोठा फटका खेळण्याचे प्रयत्न तर झाले. वेल कनेक्ट आपल्याला पाहायला मिळाला नाहीये बॉल आणि याच कदाचित मुळे याच बॉल मुळे आपण पाहतोय फक्त आणि फक्त सिंगल असेल. यावेळेस पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झाली आहे. प्रसाद यावेळेस स्ट्राईकिंग वरती आलाय. दापोली तालुक्यातील एक अभिमानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा अर्थातच चातकापरी ज्या स्पर्धेची वाट पाहिली जाते तमाम दापोलीकर ज्या स्पर्धेची वाट पाहत असतात ती स्पर्धा आपल्याला भेटीला आली आहे. दापोली चॅम्पियन्स लीग सीझन 2 आणि निश्चितच या 3 दिवसीय कालावधीमध्ये ही स्पर्धा परिपूर्ण होते मित्रांनो. आणि मी पुन्हा एकदा जे रसिक प्रेक्षक वर्ग आमच्या समवेत जे जोडले गेलेत अगदी ऑफलाईन सुद्धा असतील ऑनलाईन सुद्धा असेल मी पुन्हा एकदा त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि यावेळेस एक वेगळ्या शैलीचा ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर शफल होऊन खेळण्याचे प्रयत्न झाले. सिंगल कंप्लीट केली गेली. दुसरीचे प्रयत्न आणि यस ही दुसरी सुद्धा परिपूर्ण केली जाते. 74 धावांचा पाठलाग करावायचा होता. पहिल्या षटका जर एकंदरीत जर विचार करायला गेलो ना तर श्रेयश कटावकर याच्या माध्यमातून हाताळण्यात आला पहिला षटक आणि त्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा दिल्या गेल्या होत्या. त्या षटकामध्ये जखडून ठेवण्याचे प्रयत्न झाले सफल सुद्धा राहिले आणि तदनंतर आपण पाहतोय एक कमबॅक करून दिला जातोय फाटक डेव्हलपर संघाच्या या सर्व गोलंदाजांच्या माध्यमातून. संघर्ष मित्रांनो संघर्ष तुम्हाला करावा लागतोय. साई स्पोर्ट्सचा या संघाचा जर विचार करायला गेलो यावेळेस पुन्हा एकदा फटका फसला गेलाय स्वतःच्या फॉलो थ्रू वरती. यस हा झेल बाद झालाय. चांगला झेल टिपला गेलाय. कॅच आउट. पुन्हा एकदा अक्षय माघारी परतेल. $34 34 धावा आल्यात. लॉस ऑफ 3 विकेट्स. लॉस ऑफ 3 विकेट्स आणि या 34 धावा आल्यात. एकंदरीत आपण जर पाहायला गेलो तर डगमाळे ती बाजू सध्याच्या घडीला साई स्पोर्ट्स संघाची आपल्याला पाहायला मिळते. ज्या ठिकाणी महत्वपूर्ण जे खेळाडू होते ना जे फलंदाज होते अमेय पालकर असतील त्याचप्रमाणे राहुल आगरे असतील आणि एकंदरीत अक्षय पवार हे 3 खेळाडू यावेळेस मात्र डगआउट मध्ये सध्याच्या घडीला विश्रांती आणि फक्त विश्रांती करताना पाहायला मिळतील. येस 4चा खेळ संपुष्टात आलाय आणि 4 मध्ये आपण पाहतोय 34 धावा तर जोडल्या गेल्या. 74 धावांचा पाठलाग करावायचा आहे. 74 धावांचा टार्गेट सेट केल्यानंतर चेस करताना निश्चितच 34 धावा आल्यात आणि येणाऱ्या फक्त आणि फक्त 6 चेंडूंचा केलं यावेळेस शिल्लक असेल उर्वरित असेल बाकी असेल आणि या 6 मध्ये 40 धावांचा पाठलाग करावायचा आहे.
एकंदरीत औपचारिकता म्हणता येणार नाहीये, कारण क्रिकेट आहे, या ठिकाणी काही घडू शकतं. यावेळेस एक चमत्कार निश्चितच घडेल का, कारण समोर असतील अक्षय फाटक सर, या संघाचे संघ मालक. यावेळेस हा अंतिम षटक निश्चितच घेऊन येत आहेत. पहिल्या षटकाचा आपण पाहतो, पहिल्या या चेंडूचा आपण पाहतोय स्वागत तर षटकाराने केला जातोय, परंतु 40 धावा ठोकायच्या आहेत. एखादा खराब चेंडू निश्चितच पुनरागमन करून देईल का साई स्पोर्ट्स या संघाला. 6 मध्ये 40 धावांची आवश्यकता पाहिजे असताना षटकार तर ठोकला गेलाय. एखादा खराब चेंडू, एखादा चमत्कार यावेळेस मात्र घडेल का, नशिबाची साथ मिळेल का साई स्पोर्ट्स या संघाला. कारण 74 धावांचा पाठलाग करत असताना एकंदरीत जर पहिल्या षटकाचा जर विचार करायला गेलो ना, तर पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा आल्या होत्या. महागडं षटक ठरलं होतं आणि कदाचित यावेळेस आणि त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक आदरणीय नाजिमभाई रखांगे सर या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेत. मी त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती जाऊन विराजमान व्हायचंय आणि या स्पर्धेचा आपण आस्वाद घ्यायचा आहे. चला पुन्हा एकदा विश्रांतीनंतर थेट चालू जाऊया. 6 मध्ये 40 धावांची आवश्यकता असताना यावेळेस पहिला निश्चितच षटकार ठोकला गेलाय अक्षय सरांच्या विरोधात. 5/34 व यावेळेस आपण पाहतोय फुल अर्लेनची डिलिव्हरी, अगदी खोलात टाकला होता चेंडू आणि निश्चितच खोदून सुद्धा काढला गेलाय, परंतु सिंगल वरती समाधानीत राहावं लागेल. कारण या सामन्याचा जर विचार करायला गेलो तर चमत्कार होईल का, औपचारिकता शिल्लक असेल या सामन्यामध्ये. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय डॉट बॉल येतोय अक्षय फाटक सर. मगाशी जो सामना झाला होता आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी सरांकडून पाहायला मिळाली होती आणि यावेळेस सुद्धा निश्चितच पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर जर आपण विचार करायला गेलो ना, तर स्विंग प्राप्त करतोय आणि यावेळेस पुन्हा एकदा मिड विकेटच्या डोक्यावरून भिरकावून दिलाय ब्रँडेड षटकार 6 धावांकरिता. हा षटकार जर आपण विचार करायला गेलो तर यापूर्वी येणं गरजेचं होता, परंतु निश्चितच त्यावेळेस थांबवलं गेलं, रोखलं गेलं गोलंदाजांच्या माध्यमातून फलंदाजांना आणि एकंदरीत 74 धावा निश्चितच डिफेंड सुद्धा केल्या गेल्यात असं म्हणायला हरकत नाहीये. आतापर्यंत जर या क्रिकेटचा विचार करायला गेलो या सामन्यातील, यावेळेस पुन्हा एकदा मोठा प्रहार केला जातोय लॉंगॉनच्या अगदी डोक्यावरून. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा हा षटकार 6 धावांसाठी. आणि येस 50 धावा धावफलकीवरती तर अगदी यशस्वीरित्या जोडल्या गेल्यात. अर्धशतक कंप्लीट केलं जात आहे. साई स्पोर्ट्स या संघाचं अर्धशतक झलकावलं गेलंय. आणि यावेळेस डॉट बॉलची सांगता आणि अशा रीतीने फाटक डेव्हलपर्स हा संघ यावेळेस मात्र विजय निश्चित करतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. आणि त्याचप्रमाणे साई स्पोर्ट्स आपले सुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि आपल्या सुद्धा पुढील खेळीसाठी शुभेच्छा देतो. चला यानंतर पुढील होणारा सामना झीबर नेटवर्क आणि प्रिन्सेस शकिला या दोन संघांमध्ये खेळवला जाईल.
आणि आपण मॅच समरी जर पाहायला गेलो तर फाटक डेव्हलपर्सचा जर विचार करायला गेलो प्रथमतः जतीन सालगावकर यांनी निश्चितच 7 बॉलचा फेस केलाय आणि 12 धावा निश्चितच लगावल्यात. त्याचप्रमाणे पांडुरंग रघुवीर 14 चेंडू फेस केलेत आणि तब्बल या 14 बॉलमध्ये 33 धावा जोडल्या गेल्या धावफलकी होती. त्याचप्रमाणे सिद्धार्थ केलेस्कर नॉटआउटची पारी निश्चितच आपल्याला पाहायला मिळाली होती. 7 बॉलमध्ये 21 धावा त्यांच्या सुद्धा बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. त्याचप्रमाणे आकाश सकफाळ पुन्हा एकदा गोल्डन डकचा शिकार राहिलाय. सुरेश खटावकर पुन्हा एकदा गोल्डन डकचा शिकार. त्याचप्रमाणे किशोर गुंदेकर एक धाव. एकंदरीत बॉलिंग समरीचा जर विचार करायला गेलो तर बंड्या शिर्के 1 ओव्हर टाकली आहे आणि 14 रन सुद्धा दिले आहेत. 3 डॉट सुद्धा त्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. त्याचप्रमाणे राहुल आगरे 2 षटक हाताळण्यात आलेत परंतु तब्बल 41 धावा राहुल आगरेच्या विरोधात मात्र फलंदाजांनी जोडल्या गेल्या होत्या. स्वप्नीलच्या माध्यमातून 1 षटक हाताळण्यात आलं आणि निश्चितच 1 विकेट सुद्धा प्राप्त केली होती. त्याचप्रमाणे रुपेश मापदी एक चांगलं षटक म्हणता येईल कारण या षटकामध्ये तब्बल 7 धावा खर्चिक झाल्या होत्या आणि 3 तब्बल विकेट प्राप्त सुद्धा केल्या होत्या. चांगल्या प्रकारचे षटक निश्चितच रुपेश मापदी यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि पुन्हा एकदा आपण मायक्रोफोन मध्ये चेंजेस करतोय. यानंतर एक दापोलीचा बुलंद आवाज अर्थातच द व्हॉइस ऑफ दापोली ज्या आवाजाची लोक आतुरतेने वाट पाहत असतात तो आवाज म्हणजे सनी मोहिते सर पुढील समालोचन करताना आपल्याला पाहायला मिळतील.